गुणवंत विद्यार्थ्यांचा मुख्याध्यापक यांच्या हस्ते सत्कार। माजी मंत्री माननीय बाळासाहेब जाधव व राज्याचे सहकार मंत्री माननीय बाबासाहेब पाटील यांच्या अथक प्रयत्नातून बाळ भगवान शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून लातूर रोड तालुका चाकूर येथे गेल्या 40 वर्षांपूर्वी संत गोविंदबाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय या नावाने शाळा स्थापन करून परिसरातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक सोय उपलब्ध करून दिली। 40 वर्षांपूर्वी या परिसरातील विद्यार्थ्यांना चौथीनंतर शिक्षणासाठी चाकूर किंवा बाहेरगावी जावे लागत होते। मुलींना बाहेरगावी शिक्षणासाठी पाठवणे त्या काळात जिकिरीचे होते। संत गोविंदबाबा शाळेच्या माध्यमातून परिसरातील विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री बाळासाहेब जाधव, सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांच्यामुळे उपलब्ध झाली। मेहनती शिक्षक वृंद व कर्मचाऱ्यांमुळे विद्यार्थ्यांनीही या संधीचं सोनं करून दाखवलं। शाळेचे बरेच विद्यार्थी सध्या प्रशासकीय सेवेत, संरक्षण सेवेत, वन खात्यात, शिक्षण खात्यात, पोलीस खात्यात, राज्य सरकारच्या विविध खात्यात कर्तव्यावर आहेत। 2025-26 या शैक्षणिक वर्षात ऑल इंडिया सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेत या शाळेचे आर्यन राजेंद्र कांबळे, प्रथमेश दत्ता बामणे, जयदीप राम बरीदे हे 3 विद्यार्थी प्रवेश पात्र झाले आहेत। NMMS कुमारी शेख अल्फिया चांदसाब, कुमारी प्रणिता बजरंग कदम, कुमारी श्रेया कुलदीप कांबळे व संकेत गोकुळ राजमाने हे विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत। केंद्रीय नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेत आर्यन राजेंद्र कांबळे व प्रथमेश दत्ता बामणे हे 2 विद्यार्थी पात्र झाले आहेत। गुणवंत विद्यार्थ्यांचे माजी मंत्री बाळासाहेब जाधव, सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील, संस्थेचे सचिव भिंगोले गुरुजी, अविनाश भैया जाधव, पंचायत समितीचे सभापती सूरज भैया पाटील, मुख्याध्यापक संग्राम पवार, लातूर रोडचे माजी सरपंच मधुकरराव मुंडे, अब्दुल रहीम शेख, सिद्धेश्वर अंकलकोटे यांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत। जिल्हा प्रतिनिधी दयानंद वाघमारे, लातूर चाकूर।